नमस्कार, मी मायावती एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबईतील मतदान कमी होण्यामागे मोठे षडयंत्र। मर्जीतील निवडणूक अधिकारी बसविण्यासाठी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा सरकारने रचला डाव। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आरोप। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज। गावोगावी प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात असल्याचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा दावा। आता सविस्तर बातम्या। 5व्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली। याला निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा जबाबदार असून मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा सरकारने डाव रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। परवा जे लोकसभेचं मतदान मुंबई आणि मुंबई परिसरात झालं, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी कमी झाली, मतदान केंद्रावरचा अनागोंदीपणा, सरकारचा या सगळ्या विषयात आणि निवडणूक आयोगाचा सुद्धा निष्काळजीपणा हा अतिशय महत्त्वाचा आहे। टेम्परेचर 40 असताना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सोयी सवलती, मग पिण्याच्या पाण्याचा असेल, मंडप असेल, त्याच्यानंतर मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्याचा मुद्दा असेल, हे सगळे विषय असेल तर सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे झालेलं दिसतं। सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या याच्यात खोलवर गेलं तर याच्यात निश्चित फार मोठं षडयंत्र आहे, ते सुस्पष्ट होत आहे। आपण जर मागे गेलो तर आता जे यश चोक्कलिंगम हे निवडणूक आयुक्त आहे महाराष्ट्राचे, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल श्रीकांत देशपांडे हे महाराष्ट्र निवडणूक आयुक्त होते, ज्यांची बदली 29 फेब्रुवारी 2024ला केली गेली, कारण त्यांची मुदत 30 एप्रिलला संपत होती। जर 29 फेब्रुवारीला त्यांची ऐन निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्चला लागली आणि त्याच्या आधी श्रीकांत देशपांडेंची बदली झाली, याचा अर्थ निवडणूक आयुक्त आपल्या मर्जीतला किंवा अशाच पद्धतीनं बेपर्वाईनं वागणारा, सत्ताधाऱ्यांना मदत करणारा पाहिजे होता का? हा याच्यात उद्देश होता का? हा माझा याच्यामधला एक संशयाचा एक प्रश्न आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना सत्ताधारी पक्षाकडून, विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर होत होत्या। मी ज्या भांडूप या भागामध्ये 2 दिवस आधी गेलो होतो, निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या 1 दिवस आधी उघड भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून कोट्यावधी रुपयांचं वाटप, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल तिथं राज्याचे गृहमंत्री स्वतः भेट द्यायला गेले होते। शिवसैनिकांनी त्या ठिकाणी हा पैसे पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री एखाद्या कार्यालयात जातात विदाउट शेड्यूल, याचाच अर्थ काहीतरी मोठं काळबेरं त्या ठिकाणी होतं। अशा घटना या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या गेलेल्या आहे। भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्यातले गेलेले गद्दार लोक आहे, यांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर हा प्रकार केलेला आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पत्रकारांना एक बातमी देतो मी की राज्याचे जे मुख्य सचिव आहेत नितीन करीर साहेब, यांच्या बोटावर 2 ठिकाणी शाई आहे। एक खरं तर शाई ही डाव्या हाताच्या या बोटावर लावली जात असते, पण त्यांच्या मधल्या बोटावर सुद्धा आहे आणि दुसऱ्या बोटावर सुद्धा आहे। त्यांनी मलबार हिल भागामध्ये मतदान केलं आहे आणि त्यांच्या दोन्ही बोटावर शाई आहे। जर राज्याच्या मुख्य सचिवाच्या 2 बोटावर मतदान केंद्रातले अधिकारी शाई लावतात तर सर्वसामान्य माणसाच्या विषयी ते काय करू शकतात याचा अंदाज आपण करावा।
थोडक्यात या विषयातलं सांगण्याचं महत्त्वाचे दोनच मुद्दे. श्रीकांत देशपांडेची बदली का झाली होती, याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का, आणि दुसरी गोष्ट, पैसे वाटपाच्या एवढ्या तक्रारी होऊनही सत्ताधारी पक्षालाच मदत करण्याची भूमिका पोलिसांनी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे. मग त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. महावितरणाच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शवला असून त्याविषयी एक निवेदन अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले. याबाबत वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली. आज वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्हा कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालय शहर अधीक्षक चौधरी यांच्याकडे आम्ही वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आलो होतो. निवेदनाचा प्रामुख्याने मजकूर असा आहे की महावितरण पुढच्या महिन्यापासून स्मार्ट मीटर हे घराघरावर बसवण्यात येत आहे त्यांच्यातर्फे, आणि त्याची सर्व्हर इन्स्टॉलेशन ही चालू आहे. तर या महावितरणने स्मार्ट मीटर बसवू नये, डिजिटल मीटर जे सद्यस्थितीत आहे ते राहू द्यावे. कारण गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी स्मार्ट मीटरचा जो फटका सामान्य जनतेला बसलेला आहे, ज्यामध्ये मीटरचे दर बिल हे दुप्पट स्तरावर आले, आणि या मीटरमध्ये प्रीपेड मीटर आहे, म्हणजे सुरुवातीला पैसे रिचार्ज करायचे आहे मग मीटर वापरायचं आहे. सामान्य जनता दर महिन्याला त्यांचा पगार होत नाही, 2-3 महिन्याची टप्प्याटप्प्याने हे बिल भरतात, परंतु या सरकारला याची जाण नाही आहे. आणि त्या ठिकाणी त्या 3 राज्यामध्ये स्वतःच्या मीटरची आणि MSEBच्या कार्यालयाची तोडफोड सामान्य जनतेने केली आहे. उद्या ही परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यात, महाराष्ट्रात घडू नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे जे काही उपक्रम राबवत आहे स्मार्ट मीटर बसवण्याचे, त्या उपक्रमाला आमचा तीव्र विरोध आहे. सोबतच जर सरकारला हे मीटर बसवायचेच असतील तर मोदी भक्त जेवढे आहेत, भाजप भक्त जेवढे आहेत, त्यांच्या घरावर हे मीटर बसवावे, वंचितांच्या घरावर बसू नये, सर्वसामान्यांच्या घरावर बसू नये, एवढी वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही आज या संदर्भात निवेदन दिलं. सोबतच यदाकदाचित या कार्यालयाने, या विभागाने यावर गंभीर दखल नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीचा रुद्ररूप आणि त्या राज्यामध्ये जे काही पडसाद उमटले तसे पडसाद औरंगाबादमध्ये उपट्याला कमी होणार नाही, हे या ठिकाणी इशारा देतो. थांबतो. मी योगेश गुलाबराव बन, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम. माझ्यासोबत जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, मंगेशजी निकम, संघटक सुभाषजी कांबळे, सोशल मीडिया प्रमुख प्रवीणजी जाधव, ज्येष्ठ नेते सदस्य पंडितरावजी तुपे, आमचे योग गुरु सदस्य रवी रत्नपारखीजी आणि कार्यकर्ते बाबासाहेब वक्ते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतो. धन्यवाद. पूर्वमोसमी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून दिलासादायी वातावरण असलेले आपले शहर मंगळवारी 22 मे रोजी पुन्हा एकदा तापले. शहराचे तापमान तब्बल 41.6 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे पुन्हा कमालीच्या उकाड्याने शहरवासी हैराण झाले आहेत. मान्सूनने अंदमान बेटांवर धडक दिल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही पडायला सुरुवात झाली आहे. मात्र त्याआधी उन्हाचा चटका वाढल्याने हवेत अनपेक्षित बदल झाले आणि अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाने सुखद वातावरण निर्माण केले. उन्हाने होरपळणाऱ्या जनतेला या अवकाळीच्या सरींनी मोठा दिलासा दिला. मात्र मंगळवार 20 मे रोजी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी दिल्याने जमिनीतील वाफ बाहेर पडून पुन्हा एकदा वातावरणात उष्णता वाढीस लागली. परिणामी शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाली. चिकलठाणा वेधशाळेने घेतलेल्या नोंदीनुसार मंगळवारी शहराचे तापमान 41.6 अंश नोंदवले गेले आहे. याआधी 6 मे रोजी 41.2 अंशापर्यंत तापमान पोहोचले होते. त्यानंतर प्रथमच तापमानाने 40शी पार केलेली आहे. 6 मे नंतर सोमवार 20 मे पर्यंत तापमान 40 ते 35 अंशादरम्यान खेळते होते. दरम्यान या उकाड्याने शहरवासीय मंगळवारी घामाघूम झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच सूर्याचा चटका जाणवत होता. आकाशात कुठेही ढग दिसून आले नाही. यामुळे सायंकाळी 5 पर्यंत वातावरणात उष्णता कायम होती. त्यातच बुधवार रोजी सकाळी आभाळ भरून आले आणि सुसाटाच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने काही काळ फुलंब्री शहरात हजेरी लावली. परंतु सदरील पावसामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. गेल्या 4 दिवसापासून फुलंब्री शहरासह तालुक्यातील उष्णतेचे प्रमाण वाढले होते.
सदरील उष्णतेमुळे रात्रभर उकाडा जाणवत असून थोड्याफार प्रमाणात सोसाट्याचा वारा आल्यास लाईट कधी जाईल आणि कधी येईल हे सांगता येत नाही, म्हणून रात्रभर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। त्यात दिवसभर काही ना काही कामानिमित्त कधी लाईट ये-जा करत असल्यामुळे नागरिकांना तर त्रास होतो, परंतु सगळ्यात जास्त त्रास हा लहान बालकांना, वयोवृद्ध नागरिकांना या उकाड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत होता। त्यात बुधवार दिनांक 22 मे रोजी सकाळी आभाळ भरून आले होते। त्यात सुसाट्याचा व जोरदार पावसाने काही काळ फुलंब्री शहरात पाऊस झाला, परंतु सदरील पावसामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्कर गोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। जिल्हाभरामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीवर प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगानं एकूण 678 टँकरद्वारे ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे। जवळजवळ 412 आणि 61 वाड्या यांना या 678 टँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहित केलेले आहेत। जवळजवळ 285 गावासाठी 346 विहिरीचं अधिग्रहण केलेलं आहे आणि या विहीर अधिग्रहणामार्फतून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना केला जातोय। माझं विनम्र आव्हान सर्व नागरिकांना असणार आहे की या सर्व सुविधेनंतरही काही गावामध्ये जर पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या 3 दिवसामध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा। वस्तुस्थिती दर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिजे। आम्ही संपूर्ण तहसीलदाराकडून त्यांच्या आलेल्या अर्जाचा किंवा निवेदनाचा अभ्यास करू आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या 1 आठवड्यामध्ये ज्या काही माध्यमातून पाणी पुरवठा करता येईल ते माध्यम त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ। कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्या वाचून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत। शासन स्तरावरून सुद्धा तशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत की चारा टंचाई आणि पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा हवेली करणार नाही आहे। आज रोजी आमच्याकडे आमच्या SDM ऑफिसला कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रलंबित नाही आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा दर आठवड्याला मी याच्या संदर्भात आढावा बैठक घेतलेल्या आहेत। आज रोजी सुद्धा पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची महसूल यंत्रणा, ग्रामविकास यंत्रणा, पाणी पुरवठा यंत्रणा जॉईंटली टंचाईग्रस्त गावाला भेटी देऊन त्यातील गावकऱ्यांना भेटणे, त्यांच्याशी हितगुज करणे, त्यांना कोणत्या पद्धतीनं पाणी पुरवठा आम्ही करतोय ते त्यांना समजावून सांगणे, त्यांची काही मागणी असेल तर ती मागणी नोंदणी करून घेणे,
टँकरद्वारे जे पाणी पुरवठा होत आहे ते चांगल्या दर्जाचं होत आहे का नाही याचीसुद्धा तपासणी आम्ही सध्या करतो आहोत आणि ती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे. जिल्हा प्रशासन पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या बाबतीमध्ये अतिशय दक्ष आहे. कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही पशुधन मालकाला कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत. पाणी टंचाईच्या अनुषंगानं आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत. त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या 500 मीटरमध्ये कुठलेही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाही आहे. त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे. जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे. त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना 15 जूनपर्यंत ते काम थांबवून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाबीचा वापर करून टंचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. उद्या लग्न आणि आज हळदीच्या अंगावर नवरीने दिली परीक्षा हे चित्र आज विद्यापीठात सुरू असलेल्या पदव्युत्तर परीक्षेदरम्यान दिसले. ह्या नवरी मुलीने एडीएन सोबत संवाद साधताना तिच्या भावना व्यक्त केल्या. लग्न म्हटलं की नववधूंची ड्रेस मेकअप याची तयारी सुरू असते. त्याचाच उत्साह त्यांच्यात असतो. पण सध्या अशा एका नवरीची चर्चा शहरात व्हायरल होते जिला ड्रेस मेकअप लग्नाची तयारीपेक्षाही सर्वात महत्त्वाची वाटते ती परीक्षा. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीबाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटमध्ये पदव्युत्तर परीक्षेचा एक पेपर दिलाय. तिच्यासाठी लग्नाआधी ही परीक्षा खूप महत्त्वाची होती हेच तिने दाखवून दिलंय. लक्ष्मी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेली राजश्री पवार असे तिचे नाव असून तिचे वडील राजू पवार हे महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. ही नवरी सध्या शहरात चांगलीच चर्चेत आहे. या नवरीचा परीक्षा देऊन सेंटरच्या बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय. लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीची परीक्षा होती. त्यामुळे लग्न तयारी बाजूला सारून त्याऐवजी ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिने परीक्षा दिली. त्यानंतर पुन्हा ती लग्न तयारीला लागली. नवरी होऊन परीक्षेची जबाबदारी पूर्ण करण्यामागचा उद्देश काय तुमचा? उद्देश असा आहे की म्हणजे कसं की काही पण परिस्थिती आली ना तर मुलींना असं शिक्षणाला असं ड्रॉप नाही केलं पाहिजे. त्यांना शिक्षण केलंच पाहिजे त्यांनी आणि ना की त्यांनी असं शिक्षण थांबवून त्यांच्या करिअरकडे फोकस न करता लग्नाच्या वाटेवरती जावं असं सगळ्या मुली करतात. पण तसं नाही करायला पाहिजे. शिक्षण पण तेवढंच महत्त्व असतं. किती पेपर झाले आणि किती बाकी आहेत तुझे? आता एक पेपर झाला आहे. आता हा दुसरा पेपर होता. एकूण किती सब्जेक्ट? मला 4 सब्जेक्ट. त्या सगळ्या लग्नाच्या या वातावरणात अभ्यास कसा केला? अभ्यास आता होत तर नाही पण जे वर्षभर आपण वाचतो त्याच्यावरती काहीतरी ना अभ्यास करता पण होतं ना काहीतरी की म्हणजे आपण वर्षभर काय करतो कॉलेजमध्ये येऊन कसं करतो लेक्चर्स अटेंड करतो तर मग त्या हिशोबाने पण आपल्याला पेपर देता येते की आपण वर्षभरात किती अभ्यास केला त्याच्यावर पण डिपेंड राहते सगळं. की असंच नाही की एक दिवस आधीच आपण पेपरच्या एक दिवस आधीच आपण पेपरची तयारी करू असं नसतं. आणि पुढे काय करण्याचा हे तुझं विचार आहे? आता पुढे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून जॉब वगैरे जिथे जिथे आपलं होते तिथे पुढचं फ्युचर प्लॅनिंगसाठी. ओके. काय सांगशील बाकीच्यांना? बाकीच्यांना हेच सांगणार की मुलींना कधी पण असं शिक्षण नाही थांबवलं पाहिजे. हर गोष्टीमध्ये कोणावरती डिपेंड नाही राहिलं पाहिजे. स्वतःचं इंडिपेंडंट बनायला पाहिजे त्यांनी. धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी पहाटे 5 वाजेला बुद्ध पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायक कुणाल वराळे निर्मित युगपुरुष हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदर सर्व उपासक उपासिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले. महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी विचारांना प्रथमतः नम्र अभिवादन. धम्मरत्न मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने बुद्ध पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी लॉर्ड बुद्धा TV चॅनलचे सुप्रसिद्ध गायक कुणाल प्रभाकर वराळे निर्मित युगपुरुष बुद्ध भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम TV सेंटर राजमुद्रा चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे लॉर्ड बुद्धा TVवरती
संविधान हे टायटल सॉन्ग कुणाल वराळेने जे गायलेलं आहे ते अगदी अजरामर झालेलं आहे आणि जोपर्यंत सूर्य चंद्र तारे राहतील तोपर्यंत त्यांचं नाव अजरामर राहणार आहे. अशा या कुणाल प्रभाकर वराळेंचा कार्यक्रम आपण TV सेंटर राजमुद्रा चौकमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं घेत आहोत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी धम्मरत्न मित्रमंडळाचा सचिव एकनाथ पाखरे सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. बुद्ध पहाट हा कार्यक्रम सकाळी 5 वाजता TV सेंटर राजमुद्रा चौक या ठिकाणी पूज्य बनते करुणानंद थेरो जे की प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ या संघाचे ते प्रदेश कोषाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभवाणीने शुभ हस्ते हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या मंडळाचे जे सर्व काही पदाधिकारी आहेत, खरं म्हणजे हा कार्यक्रम जो आहे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष विनंजी दाभाडे यांनी पुणे शहरामध्ये हा कार्यक्रम बघितला आणि हा कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा एक प्रेरणा मिळाली की आपण या TV सेंटर चौकामध्ये हा कार्यक्रम का घेऊ नये आणि म्हणून या कार्यक्रमाची निर्मिती या TV सेंटर चौकामध्ये गेल्या 7 वर्षापासून सुरू झालेली आहे. या कार्यक्रमाचं हे 7वं वर्ष आहे आणि या कार्यक्रमाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. उपासक आणि उपासिका सकाळीच 5 वाजेला पांढरशुभ्र वस्त्रामध्ये येत असतात आणि त्यांचा उत्साह जो आहे तो खरोखरच व्याख्यानासारखा आहे. मी खरोखरच मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत, हे पदाधिकारी सर्व या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि मंडळाला सहकार्य करतात. मी त्यांचाही या ठिकाणी ऋणी आहे आणि सर्वांना एक आव्हान करेन की या कार्यक्रमासाठी सर्वांनी TV सेंटर राजमुद्रा चौकमध्ये सकाळीच बुद्धवंदनेने हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. धम्मरत्न मित्रमंडळ हडको छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद धम्मबंधू उपासक उपासिका ना सप्रेम देवी दिनांक 23/5/24 या दिवशी बुद्ध पहाट हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व उपासक उपासिकांना विनंती करण्यात येते की राजमुद्रा चौक TV सेंटर या ठिकाणी सर्वांनी सकाळी 5 वाजेला शुभ्र वस्त्र परिधान करून येण्याची कृपा करावी ही धम्मरत्न मित्रमंडळामार्फत आपण आज सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. बौद्ध पौर्णिमेनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संबोधी बुद्ध विहार बापूनगर येथे नक्षत्र बुद्ध पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरवासियांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ॲडव्होकेट कॉम्रेड अभय मनोहर टाकसाळ यांनी केले. उद्या 23 मे 2024 गुरुवार बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही बुद्ध पहाट हा कार्यक्रम घेत आहोत. साधारणतः बुद्ध पहाट हा कार्यक्रम वेगवेगळ्या रंगमंदिरांमध्ये घेतला जातो, परंतु गेल्या 3 वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खोकडपुरा शाखेतर्फे हा कार्यक्रम आम्ही बापूनगरच्या संबोधी बौद्ध विहारात घेत आहोत. याही वर्षी उद्या सकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. डॉक्टर समाधान इंगळे प्रस्तुत नक्षत्र बुद्ध पहाट या कार्यक्रमामध्ये विविध कलाकार भीमगीत आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध गाणी या ठिकाणी सादर करणार आहेत. बुद्ध पौर्णिमेची पहाट ही आपली अत्यंत प्रसन्न झाली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर फुले शाहू विचारांचा प्रचार प्रसार देखील या माध्यमातून झाला पाहिजे आणि बुद्धवंदना देखील यावेळेस झाली पाहिजे. या उद्देशाने उद्या सकाळी 5:30 वाजता संबोधी बौद्ध विहारामध्ये मी शहरातील सर्व नागरिकांना भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आमंत्रित करीत आहे. हा कार्यक्रम खुला आहे, सर्वांसाठी खुला आहे. त्यामुळं या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं आणि बुद्ध पौर्णिमा आपण सगळे मिळून साजरी करूयात. उद्या
सकाळी 5:30 वाजता संबोधी बौद्ध विहार, बापूनगर, खोकडपुरा या ठिकाणी आपल्या सर्व श्रद्धावान धम्मसेवक, धम्मक सेविका, बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका यांना सूचित करताना अत्यानंद होत आहे की उद्या येणारी त्रिपावन बुद्ध जयंतीचा महोत्सव अतिशय थाटामध्ये औरंगाबाद शहरामध्ये संपन्न होत आहे। सकाळी 5 ते 6 बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, परित्राण पाठ, 6ला धम्म ध्वजारोहण आणि 7 वाजता क्रांती चौक येथून श्रामणेर संघ, भिक्खू संघाची भव्य मिरवणूक भगवान बुद्धाच्या मूर्तीला घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात येईल। ती मिरवणूक क्रांती चौक ते भटकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल। त्यानंतर भिक्खू संघाला भोजनदान ठेवण्यात आलेलं आहे पोलीस ऑफिसमध्ये आणि मग भोजनदान झाल्यानंतर भिक्खू संघ बुद्ध लेणीवर परत येईल आणि या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम असेल, बुद्ध गीतं, भीमगीतं आणि दिवसभरामध्ये विद्वान भिक्षूंचे धम्मदेशना प्रवचनं आहेत आणि सर्व मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होणार आहे। तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे भिक्खू संघाचं की या बुद्ध जयंतीमध्ये सहभागी व्हा। मध्यभागातून काठावरती जाण्यासाठी मी काय करू शकतो? काय प्रश्न आहे की आता मला स्वतःचा प्राण वाचवायचा आहे, तर मला या मध्यबिंदूपासून त्या काठावरती जाण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल? हे 2 प्रश्न निर्माण झाले। एक प्रश्न काय आहे की हे समुद्र म्हणजे नेमकं काय, आणि दुसरा प्रश्न काय आहे की या बिंदूपासून काठापर्यंत कसं जाता येईल हा प्रश्न। तर या 2 प्रश्नामधून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे? कोणता? दुसरा कोणता? हां, पण प्रश्न दोन्ही निर्माण झाले। प्रश्न तर दोन्ही निर्माण झाले ना। तर मग आता त्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यासाठी कोणता असेल तर या बिंदूपासून, ज्या मध्यबिंदू तो अटकलेला आहे त्या मध्यबिंदूपासून काठावरती जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। मग त्याचं उत्तर शोधावं लागेल तर कसं शोधणार? त्याला अनुभव तर घ्यावा लागेल। माझं तर पाणी मोजून बघू शकतो का? पण प्रश्न निर्माण झाला ना, आपल्या डोक्यात प्रश्न निर्माण होतात की नाही? मग त्याच्या मनात काय प्रश्न निर्माण झाला? समुद्रात पाणी किती आहे? मग लगेच डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला, या समुद्रात मासे किती आहेत? काय प्रश्न आला? या समुद्रात मासे किती आहेत? शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबईतील मतदान कमी होण्यामागे मोठे षडयंत्र। मर्जीतील निवडणूक अधिकारी बसविण्यासाठी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा सरकारने रचला डाव। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आरोप। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज। गावोगावी प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात असल्याचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा दावा। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।